Today we are going to learn about lazy loading. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज लेझी लोडिंग, त्याचं काय गरज आहे, त्याला कसं यूज करायचं, त्याचा सिंटॅक्स काय असणार आहे. सो स्टेप बाय स्टेप बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी की आपल्याकडे आतापर्यंत काय काय कंपोनंट्स अवेलेबल आहेत. सो आय शेअर माय एंटायर स्क्रीन अँड हिअर यू कॅन सी की होम कंपोनंट आहेत, अबाउट कंपोनंट, अच्छा पेजेस बोलतो त्याला, होम पेज, अबाउट पेज, कॉन्टॅक्ट पेज अँड प्रोडक्ट्स पेज. इन दिस लेट अस से वन ऑफ अ पेज इज व्हेरी बिग. ठीक आहे, त्याला लोड व्हायला थोडा टाइम लागतो. सो कन्सिडर की अबाउट पेज जो आहे त्यात आपण खूप डेटा भरलाय, खूप डेटा. तर आपण लगेच त्या डेटा भरून पण टाकू. अबाउट पेज मध्ये इथे आपण काय करूयात, आपण खूप सारा डेटा भरूयात. तो मी आता कॉपी केला एका ठिकाणावरून, आणि स्टील तो तेवढा नाहीये जेवढा असायला पाहिजे, बट लेट अस सी तो कंपाईल होत असेल. लेट इट कंपाईल. आणि आपण ते बघू शकतो. रील्स तरी पण कमी वाटत असेल तर मी त्याला परत पेस्ट करू शकतो 1-2 वेळा. अगेन इट विल बी कंपाइलिंग. ओके, सो आता खूप डेटा बघा. ऑलराईट. लेट अस सी की त्याला किती वेळ लागतो. सो ओ नो, नॉट दिस वन. येस, and let's go to network tab. Okay. Okay, if I refresh it, okay. So now if I refresh it, I'll show you the time it is taking. All right. Index and manifestation. Okay, cool. 363 bit something bundle.js. ओके, इथे आता bundle.js जी फाईल बनलेली आहे तिला किती, म्हणजे ती 302 बाईटची आहे. ओके ठीक आहे, बघूयात. इफ आय क्लिक ऑन होम अबाउट अँड इट इज नॉट गोइंग टू चेंज नाव, कारण पेज रिफ्रेश होत नाही आपला. ठीक आहे, इनिशियली इफ आय रिफ्रेश द पेज तेव्हा किती होते बघा, 441 KB जी ते जागा आहे ती घेतलेली आहे. ठीक आहे, मेमरी अलोकेशन झालेली आहे त्यासाठी. आणि टाइम लागतोय तिला 338 मिली सेकंड्स. कधी होतोय तो, जेव्हा आपण, बघा मी रिफ्रेश करतो, जेव्हा आपण पूर्ण जो कंपोनंट आहे अबाउट कंपोनंट तो पण लोड करतोय विथ ऑल दी कंपोनंट्स. म्हणजे कसं होतं, जेव्हा आपलं ऍप्लिकेशन लोड होतं त्यावेळेला एक साथ सगळे कंपोनंट बंडल होतात आणि ते एक सोबत सगळे लोड होतात. ठीक आहे, जेव्हा आपण ऍप्लिकेशन बिल्ड करतो किंवा आपलं ऍप्लिकेशन डिप्लॉय करतो आपण, तेव्हा बंडल होतं ते पूर्ण ऍप्लिकेशन इन अ सिंगल फाईल, आणि ती फाईल ऍट अ टाइम पूर्ण लोड होऊन जाते. तर इनिशियली जर आपल्याकडे असे काही कंपोनंट जर असतील ज्याच्यामध्ये खूप सारा डेटा आहे आणि त्याला टाइम लोड व्हायला टाइम लागेल, तर त्याला आपण इनिशियली रेंडर नाही करत. ठीक आहे, आपण काय बोलतो की जेव्हा त्याला त्याची, म्हणजे जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा त्याला लोड करायचं. ठीक आहे, तर ह्याच कॉन्सेप्टला बोलतात लेझी लोडिंग. लोडिंगचे दोन प्रकार आहे, एक इगर आणि दुसरा लेझी. इगर म्हणजे काय, की ऍप्लिकेशन जसं लोड होतंय तसंच सगळं गोष्टी लोड करायच्या आहेत. आणि लेझी लोडिंग म्हणजे काय, की जेव्हा ऍप्लिकेशन आपलं इनिशियली लोड होते तेव्हा त्यावेळेला तेवढ्याच गोष्टी लोड करायच्या जेवढ्या गरजेच्या आहेत. आणि ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत किंवा ऍज ऑफ नाऊ, म्हणजे ऍप्लिकेशन लोड होताना त्याची काही तेवढी गरज नसेल, तर त्यांना नंतर लोड करायचं आहे, जेव्हा आपण त्या ऍप्लिकेशन त्या कंपोनंटला म्हणा किंवा त्या पेजला म्हणा ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो तेव्हा. ठीक आहे, सो लेझी लोडिंग इज लोडिंग द कॉन्टेंट वेन एव्हर इट इज नीडेड. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट लेझी लोडिंग मीन्स. आता ते कसं करायचं. ठीक आहे, आपला जो हा अबाउट कंपोनंट आहे तो आपण कुठे इम्पोर्ट करतोय बघा. रेंडर कुठे करतोय, आय गेस app.tsx मध्ये करायला पाहिजे. ओके, वी डोंट नीड द टर्मिनल, वी डोंट नीड दिस ॲज वेल. ओके, आणि इथे अबाउट पेज आहे का कुठे, येस हिअर इट इज. इथे बघा,
इथे आपण काय करतो, डायरेक्टली आपण त्याला राऊट केलेलं आहे. ठीक आहे. सो लेट अस ब्रिंग इट डाऊन. फक्त काय नाही, मी त्याला खाली आणलेलं आहे. नॉट रॉकेट सायन्स. आता त्याला नॉर्मली इम्पोर्ट करण्यापेक्षा मी काय बोलतो की त्याला लेझी लोडिंगच्या पद्धतीने लोड करायचंय. तर कसं करणार, तर बेसिकली रिॲक्ट डॉट लेझी हा फंक्शन आहे. ठीक आहे. डू यू हॅव रिॲक्ट? नो. याला रिॲक्टला ओ शिट सॉरी वरती करायचंय. बघा, रिॲक्ट डॉट लेझीला आपण काय करतोय, यूज करतो. त्याला किती आर्ग्युमेंट एक्सपेक्टेड आहे? 1. तो आर्ग्युमेंट काय असणार आहे? तो असणार आहे एक फंक्शन समजा शॉर्टकट मध्ये, तो जो की प्रॉमिस रिटर्न करतो. सो वी विल क्रिएट अ फंक्शन, एरो फंक्शन सिम्पल. म्हणजे हा कॉलबॅक फंक्शन असणार आहे आणि हा काय करतो, तर हा इम्पोर्ट करतो. माईक प्लीज बंद करा. फ्रॉम माईक प्लीज बंद करा. हॅलो हॅलो हॅलो. कोण बोलतय? हा, एक मिनिट. कुठे गेलं आपलं ते अबाउटच? जस्ट अ सेकंड. ओके, फ्रॉमची पण गरज आहे का इथे? एक सेकंड. हा काय बोलतोय? वर्ड इज नॉट असेलेबल. ठीक आहे. ठीक आहे, झालं तर पाहिजे ऍक्च्युली. ओके, वी नीड समथिंग. अच्छा, पण त्याला आपण स्टोअर करू कुठेतरी. तर कॉन्स्ट लेझी अबाउट इज इक्वल टू रिॲक्ट डॉट लेझी. ओके, इम्पोर्ट साठी इथे आपल्याला फक्त ब्रॅकेट लागतील अँड दॅट्स इट. ठीक आहे. केलं काय आपण, आपण फक्त काय केलं की जेव्हा अबाउट कंपोनंटची गरज पडेल फक्त तेव्हाच त्याला इम्पोर्ट करू आणि तो स्टोअर होईल ऍट द एंड. तो जो पूर्ण मॉड्यूल आहे, मॉड्यूल इन सेन्स कंपोनंट, तो स्टोअर होईल लेझी अबाउट मध्ये. आणि आता आपण काय करू, या अबाउट पेजला रेंडर न करता लेझी अबाउटला रेंडर करू. आणि वी डोंट नीड दिस नाव. वी कॅन रिमूव्ह इट कम्प्लिटली. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वी आर ट्राइंग टू डू. आणि आता बघा लगेच काय होईल, लाईक इश्यू येईल. अँड आय विल टेल यू व्हॉट द इश्यू इज. गो टू कन्सोल. कन्सोल मध्ये बघा काय होतं. A component suspended while responding to synchronous input. This will cause UI to be replaced and shortcut आहे का कुठे इथे? थांबा. फॉलबॅक UI चा ऑप्शन आहे का कुठे? नाही ना. अच्छा, शॉर्टकट मी सांगतो तुम्हाला. शॉर्टकट असा आहे की तुम्ही जो तो कंपोनंट आहे त्यासाठी फॉलबॅक UI दिला नाही काही. फॉलबॅक UI इन द सेन्स, लेट असे आता ह्या पेजला लोड व्हायला टाइम लागतोय अबाउट पेजला. तर तो लोड होताना काहीतरी कॉन्टेंट त्याला दाखवायचा असतो. म्हणजे इन बिटवीन तो मध्ये सस्पेंडेड आहे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन सस्पेंडेड असताना आपल्याला काहीतरी फॉल बाय UI दाखवायचं आहे. जसं की आपल्याला नॉर्मली लोडिंग ही स्क्रीन दिसते, राईट? स्पिनर्स असतात त्याच्यामध्ये. ते स्पिनर्स लोड होत असतात, आपल्याला दिसतात की हा काहीतरी प्रोसेस चालू आहे बॅकग्राऊंड मध्ये. तसंच आपण पण काय करायचंय, त्याला सस्पेंशन म्हणजे सस्पेंड असताना काहीतरी एक फॉलबॅक UI दाखवायचा आहे. अँड हाऊ वी आर गोइंग टू डू इट विथ रिॲक्ट डॉट सस्पेन्स. आता तो असणार आहे एक रिॲक्ट डॉट सस्पेन्स नावाचा असणार आहे एक आपल्याकडे कंपोनंट. ठीक आहे. सो आपण त्या रिॲक्ट डॉट सस्पेन्स मध्ये या लेझी अबाउटला काय करू, रॅप करू. ठीक आहे, रॅप केलं. आणि आता त्याला आपण एक फॉल बॅक देऊ. बघा, फॉल बॅक ऑप्शन आला आणि इथे आपण त्याला सिम्पली सी वी कॅन गिव्ह कंपोनंट ऍज वेल. आपल्याला असं वाटतंय की जोपर्यंत हा पेज लोड होत नाही तोपर्यंत कंपोनंट दिसायला पाहिजे, तो पण आपण दाखवू शकतो. तर ऍज ऑफ नाव आपण एक लोडिंग स्क्रीन दाखवू लोडिंग म्हणून. ठीक आहे, जास्त नको. ओके, लेट अस ट्राय टू रिफ्रेश इट. अजून पण काही इश्यू का त्याला? काय बोलते, रिॲक्ट डॉट मस्त
ओके, रिॲक्ट सस्पेन्स त्याला. ओके ओके ओके, मी जरा अति म्हणजे थोडासा चेंज करायचा. ठीक आहे, चुकीचं केलं थोडंसं मी. इथे ऍक्च्युली एलिमेंट मध्ये ते करावं लागेल मला. सॉरी अबाउट इट. Like this, and let us remove it from here and let us paste it here. That's it. So the issue was की हे जे राऊट्स आहेत, ठीक आहे, ह्या कंपोनंटचा चिल्ड्रन राऊटच असू शकतो, बाकी अदर दॅन दॅट काहीच नाही. आता मी चुकून काय केलं होतं की रिॲक्ट डॉट सस्पेन्सच बाहेर टाकला होता, जो की चाइल्ड नाही म्हणजे चाइल्ड नसायला पाहिजे राऊट्सचा, म्हणून त्याने इश्यू दिला होता. सो बेस्ट आय मीन द स्टँडर्ड वे इज राऊट, त्याचा पाथ द्यायचा आपल्याला अबाउट, आणि त्या एलिमेंट मध्ये आपण काय करू, जसं आपण नॉर्मली लेझी अबाउटला रेंडर केलं असतं तसंच त्याच्याऐवजी काय करू, त्याला रिॲक्ट डॉट सस्पेन्स मध्ये रॅप करू आणि त्याच्यानंतर लेझी अबाउट देऊ. न लेटेस्ट सी की आता ऍप्लिकेशन आपण जेव्हा रिफ्रेश करतो नेटवर्क टॅब मध्ये बघा, समथिंग शुड हॅपन. ओके, टाइम बघा पहिले किती होता, ऑलमोस्ट 300 समथिंग समथिंग होता, आता टाइम थोडा रिड्यूस झालेला आहे. ठीक आहे, आणि बस ठीक आहे, म्हणजे लोडिंगचा टाइम कमी झालाय. आता यात अबाउटवर क्लिक केलं, कॉन्टॅक्ट क्लिक क्लिक केलं, प्रोडक्ट्सवर क्लिक केलं, काही प्रॉब्लेम नाही. अबाउटवर क्लिक केल्यामुळे बघा थोडंसं लोडिंग आलं होतं 1 सेकंड साठी, आणि लगेच पूर्ण डेटा आपला येऊन गेला. राईट, नसेल दिसलं तरी मी परत लोड करतो सगळं पेज वगैरे. लेटस गो टू होम पेज, रिफ्रेश इट, and let us remove this, and what else we can do is empty cache and hard reload. Okay, so just go to about page. ओके, त्याने काय केलं माहिती आहे का, 5.5 KB चं जो एक्स्ट्रा त्याने कॉन्टेंट ठेवला होता तो एक्स्ट्रा लोड केलेला आहे. वेट, आय डू समथिंग, आय लोड इट अगेन. ओके, तो पण लोड झाला, 1 मिनिट. रिफ्रेश, वेट, रिफ्रेश, हार्ड रिफ्रेश. ओके, लेट अस क्लिअर दिस. बघा तुम्ही होमवर जातो, कॉन्टॅक्टवर जातोय, प्रोडक्टवर जातोय, इथे काही नेटवर्क टॅब मध्ये दिसत नाहीये. पण जेव्हा मी अबाउटवर क्लिक करतो तर तो काय करतोय, काही अमाऊंट ऑफ डेटा म्हणा तो घेऊन येतोय. कुठून घेऊन येतोय, तो त्या कंपोनंट मधून घेऊन येतोय. आपण काय बोलतो की ती पूर्ण कंपोनंट एक सोबत लोड करू नको, जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा त्याला लोड कर. सी, आता इश्यू इज नॉट इश्यू ऍक्च्युली, आपल्याला ते लोडिंग स्क्रीन म्हणा किंवा हा जो कॉन्टेंट आहे तो लगेच दिसून येतो, कारण काय तो सिम्पल टेक्स्ट आहे. त्याच्याऐवजी एखादं मेमरी इंटेन्सिव्ह टास्क असतं किंवा नेटवर्क इंटेन्सिव्ह टास्क असतं, म्हणजे मोठी एपीआय वगैरे कॉल करायची आहे, तो टाइम घेतोय खूप सारा. तर त्यावेळेला एक्स्ट्रा जो टाइम आहे तो, आणि तुम्हाला ते लोडिंग स्क्रीन प्रॉपरली दिसली असते. ठीक आहे, नाव लेट अस ट्राय टू लोड इट. बघा लोडिंग स्क्रीन येते, बट खूप कमी वेळासाठी येते. ठीक आहे, ते थोडस आहे ठीक आहे. सो इट हॅपन्स, सो दॅट इज युअर लेझी लोडिंग. ठीक आहे, अगेन रिपीट करू, लेझी लोडिंग म्हणजे काय असतं की पूर्ण म्हणजे गरज नसलेले कंपोनंट जे लोड होताना आपल्याला पाहिजे नाहीयेत, त्यांना आपण कधी लोड करू, जेव्हा त्यांची गरज पडेल तेव्हा. ठीक आहे, त्यालाच बोलतात लेझी लोडिंग, गरज पडेल तेव्हा त्याला लोड करायचं, आळशीपणा. इगर लोडिंग म्हणजे काय असतं की गरज नाही तरी पण घेऊन चाल, लोड कर. ठीक आहे, लेझी लोडिंग म्हणजे काय, आरामात जेव्हा गरज गरज पडेल तेव्हा लोड करायचा. दुसरी गोष्ट, करायचं कसं, तर इम्पोर्ट करताना रिॲक्ट डॉट लेझी हा फंक्शन यूज करायचा आहे. त्याला एक्सपेक्टेड आहे एक कॉलबॅक फंक्शन. तो कॉलबॅक फंक्शन काय करतो, डायनॅमिकली इम्पोर्ट करतो त्या कॉम्पोनंटला किंवा त्या पेजला, आणि त्याला स्टोअर करतो एका व्हेरिएबल मध्ये म्हणा, शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, आणि त्याला डिस्प्ले करताना रिॲक्ट डॉट सस्पेन्स या नावाच्या कॉम्पोनंट मध्ये त्याला रॅप करायचं आहे, आणि त्याला एक फॉलबॅक युआय द्यायचा आहे. मोस्ट ऑफ द टाइम आय डोंट नो इफ यू हॅव वेंट टू नोकरी.com, तिथे तुम्हाला ना जोपर्यंत पेज लोड होत नाही तोपर्यंत एक थोडस स्क्रीन दिसते. आय ट्राय टू नोकरी, आय ट्राय टू डू दिस.
नोकरी लोडिंग स्क्रीन होप्स होते असावी. लोडिंग स्क्रीन आहे का इथे कुठे? लेट मी जस्ट ट्राय की होते का तसं काही आहे का दिसते का? नो. ठीक आहे, लिव्ह इट. इंस्टाग्राम मध्ये पण दिसतं ऍक्च्युली. ठीक आहे, इन्स्टा फीड. ओके वेट आय. एक मिनिट हा बघू द्या. कुठेतरी ते लोडचं स्क्रीन असायला पाहिजे. हम्म, खाली आहेस का? खाली आहे. ब्लॅक मध्ये आहेस का? हे नाही नाही, हे नाही कोण. नाही नाही, त्याच्या खाली आहेस का? हो, दिस वन. नाही नाही, आणखी खाली. किती खाली असं? हा सर, हा लोडिंग. हा हा. हा नाही, हा पाहिजे आपल्याला. ओपन इमेज न्यू टॅब सी. म्हणजे मला दाखवायचं काय आहे की जेव्हा आता इथे डेटा काय नसता, काहीच नसता डेटा, तरी पण ना काहीतरी आपल्याला एक बॉडी दिसते, एम्प्टी बॉडी जी रिफ्रेश होताना दिसते बघा. कधी कधी म्हणजे ट्राय करून बघा, नेटवर्क नसताना किंवा नेटवर्क स्लो असताना इन्स्टा वगैरे ओपन चालवायचं. रील्स मध्ये पण प्रॉपरली दिसतं की तिथे एक टायटल असायला पाहिजे होता, त्याच्या खाली ते काय बोलतात त्याला कॅप्शन असायला पाहिजे होतं, प्रोफाईलचा आयकॉन वगैरे. तर ते दिसून येतं. म्हणजे काय करतो आपण जनरली की जेथे बॉडी येणार आहे इन फ्युचर, तिथे असं डब्बे डब्बे दाखवून देतो की हा या ठिकाणी काहीतरी येणार आहे. ठीक आहे. तर ते प्रॉपरली म्हणजे सस्पेन्सचा वापर होतो. आता आपण जिथे लिहिलं ना लोडिंग म्हणून, इथे ऍक्च्युली पूर्ण तो कंपाऊंड असतो. फॉर एक्झाम्पल इथे इंस्टाग्रामचं फीड आहे. ठीक आहे, इन्स्टा फीड आहे म्हणून, लेझी इन्स्टा फीड म्हणून. त्याचं फॉलबॅक काय असतं ते इन्स्टा फीड फॉलबॅक म्हणून. त्यात मग प्रॉपर तेवढ्या साईजचे आपण डब्बे बनवतो ग्रे मध्ये, त्याला लोड करताना दाखवतो, ते ग्रेडियंट पळतं. अच्छा, तेवढं काही डीप मध्ये जायची गरज नाही, पण हा डिझायनिंग वाईज तेवढं ते लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. लीव इट. अच्छा, दॅट्स इट. पण हा, एक महत्वाची गोष्ट, प्रत्येकच ठिकाणी लेझी लोडिंग वापरायची नाही. कारण जरी तुम्हाला असं वाटत असेल की लेझी लोडिंग वापरल्यानं आपलं ऍप्लिकेशन खूप फास्ट होईल, तर तसं नाहीये. प्रत्येकच ठिकाणी लेझी लोडिंग वापरली तर इनिशियल लोड तुमचा चांगला होईल, पण बाकीचा युजर एक्सपिरियन्स खराब होईल. कारण प्रत्येकच ठिकाणी त्याला लोडिंग स्क्रीन दिसायला मिळेल, जी की चांगली नाही. ठीक आहे. हा, काही ठिकाणी लेझी लोडिंग खरंच चांगली आहे, जसं की SEO जे बोलतो आपण, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली मॅनेज केले कॉम्पोनंट्स, म्हणजे जर काही कॉम्पोनंट जास्त टाइम घेत असतील, समजा फीचर्ड लिस्ट किंवा म्हणा किंवा प्रोडक्ट्स म्हणा, तर त्या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकतात. मग त्याने काय होईल, जो तुमचा ऍक्च्युअल दिसणारा पार्ट आहे तो युजरला पटकन दिसून जाईल की हा, ह्याची गरज होती, हा भेटला मला. आणि ज्या पार्टला वेळ लागतोय त्याला लेझी लोडिंग म्हणून यूज करायचं. म्हणजे तो टाइमही घेणार नाही ऍक्च्युली, टाइमपेक्षा तो तेवढी जागा पण घेणार नाही लोड होताना बंडल मध्ये. आणि मग नंतर जेव्हा गरज पडेल तेव्हा तो लोड पण होईल. ठीक आहे. दॅट इज इट अबाउट लेझी लोडिंग. गरज पडेल तेव्हा लोड करायचं, लोड होताना म्हणजे लोड जोपर्यंत होते तोपर्यंत एक फॉलबॅक किंवा दाखवायचा विथ रिॲक्ट डॉट सस्पेन्स. दॅट इज युअर लेझी लोडिंग. एक फक्त तुमचा टॉपिक उरलेला आहे राउटिंगचा, दॅट इज प्रोटेक्टेड राऊट, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डोंट मिस आउट दॅट लेक्चर. ठीक आहे, जे की उद्या असेल. बिफोर दॅट आय वॉन्ट यू ऑल टू कम्प्लीट द असाइनमेंट्स जी दिलेली आहे ऑलरेडी. ट्राय टू डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. आजचं लेक्चर एवढंच होतं. यू आर डन. अँड नाऊ यू कॅन लीव द मीटिंग. ज्यांना